हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तोत्रसंहिता 15 अध्याय 1 ते 5 वचन। स्तोत्रसंहिता 15 ते वचन 1। हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण बसलेली, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहिले? वचन 2। तू सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो। वचन 3। आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या स्वप्नाचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही। वचन 4। अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे फळ मागणाऱ्याचा सन्मान करीतो। आपण मानलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही। वचन 5। आपला पैसा वाढीला लागीत नाही, निरपराधांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, तो जो असा वागतो तो कधी घडणार नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन की संधी पहा, कोण असा आहे की जो देवाच्या मंडपात देवाच्या पवित्र डोंगरावर आहे? कोण देवाच्या मंदिरात वस्ती करेल? तर वचन सांगते, जो मात्र जिभेने चुगली करत नाही, निंदा करत नाही, किंवा जो कोणाच्या विषयी वाईट बोलत नाही, जो खोटे बोलत नाही, जो कोणाला लुबाडत नाही, जो पवित्र रीतीने वागतो, ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहे, जो वाढीदेवीने पैसे घेत नाही, लाच घेत नाही, कोणावर अन्याय करत नाही, वाईट रीतीने वागत नाही, तो जो असे वागतो तो देवाच्या मंडपात, देवाच्या मंदिरी, देवाच्या पवित्र डोंगरावर राहील, जो देवाबरोबर वास करेल। आता बायबल या ठिकाणी शिकवते की देवाच्या मंदिरात अर्थात स्वर्गात किंवा देवाबरोबर कोण व्यक्ती राहणार आहे? कोणता मनुष्य परमेश्वराच्या जोडीला राहील? कोणता मनुष्य परमेश्वर पित्याच्या घरात राहील, अर्थात स्वर्गात राहील? तर जो पूर्ण पवित्र जीवन जगतो, जो देवाचे नियम, आज्ञा, विधी याचे पालन करतो, जो कोणाची निंदा करत नाही, जो कोणाची चुगली करत नाही, जो कोणाविरुद्ध बोलत बसत नाही, जो कधी खोटे बोलत नाही, जो कोणाला लुबाडत नाही, जो चोरी करत नाही, जो वाईट रीतीने वागत नाही, तर जो पूर्ण परमेश्वराचे नियम पाळतो, ज्याचे हात, ज्याचे मन, ज्याचे संपूर्ण जीवन शुद्ध आहे, तोच देवाच्या मंदिरात राहील। स्तोत्रसंहिता 24 अध्याय 3 ते 5। कोण देवाच्या मंडपात चढून जाईल? कोण देवाच्या मंदिरी चढून, डोंगरावर चढून जाईल? ज्याचे हात, ज्याचे मन शुद्ध आहे तोच। बायबल सांगते, जो देवाचे नियम पाळतो, जो स्वच्छ आणि शुद्ध जीवन जगतो, जो प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो, तोच मनुष्य देवाच्या मंदिरात, देवाच्या स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करेल आणि देवाबरोबर आहे। बघा, जर लोकांना विचारलं स्वर्गात कोणाला जायचंय, सर्वांच्या हात वर होतील, परंतु काय स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, पण देवाचे नियम पाळण्याची इच्छा आहे का? आपण देवाचे नियम पाळत आहोत का? जो देवाचे नियम पाळतो, स्वतःचे जीवन स्वच्छ ठेवतो, मन शुद्ध आहे, हात स्वच्छ आहे, पाप करत नाही, चुगली करत नाही, वाईट वागत नाही, खोटे बोलत नाही, चोरी करत नाही, निंदा करत नाही, पूर्ण देवाच्या सेवेत, प्रार्थनेत, भक्तिदायक जीवन जगत आहे, तोच मनुष्य देवाच्या राज्यात जाऊ शकणार, तोच मनुष्य स्वर्गात जाणार आणि तोच मनुष्य देवाबरोबर वास करणार। स्वर्गात जाण्याची इच्छा सर्वांची, परंतु नियम पाळण्याची इच्छा आहे का? नियम पाळायला आपण तयार आहोत का? प्रभूच्या वचनानुसार जगायला, प्रभूच्या मार्गावर चालायला आज आपण तयार आहोत का? जर खरोखर देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहोत तरच स्वर्गात जाणार, तरच स्वर्गात आपल्याला प्रवेश मिळेल आणि देवाबरोबर आपण राहू शकणार, स्वर्गीय राज्यात परमेश्वराबरोबर राहणार। बायबल आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते की स्वर्गात कोणते लोक जाणार आहेत, स्वर्गात कोणते लोक गेलेले आहेत,
स्वर्गात कोणाचा प्रवेश होणार आहे या बाबतीत बायबल आपल्याला बऱ्याच गोष्टी बाबतीत शिकवत आहे. तर या गोष्टी आता आपण बायबलद्वारे पाहू की पहिली गोष्ट, स्वर्गात कोण कोण जाणार आहे, कोणत्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. तर जे लोक परमेश्वराचे नियम पाळतात, परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते लोक म्हणजे नीतिमान. मत्ती 13:41 ते 43 वचन बायबल सांगते, जे परमेश्वराचे नियम मोडणारे, पाप करणारे, वाईट करणारे लोक आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. ते अंधकारात टाकण्यात येईल म्हणजे अधोलोकात. पण नीतिमान लोक, जे नीतिमान लोक आहेत, जे पवित्र जीवन जगणारे, प्रभूचे नियम, आज्ञा, विधी पाळणारे लोक, नीतिमान लोक देवाच्या राज्यात, स्वर्गीय राज्यात प्रकाशाप्रमाणे, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशतील. नीतिमान लोक स्वर्गात जातील, धार्मिक लोक स्वर्गात जातील आणि सूर्याप्रमाणे स्वर्गात ते प्रकाशतील. आता नीतिमान लोकांना स्वर्गात प्रवेश आहे. नीतिमान लोक म्हणजे पापापासून दूर राहणारे, पापाचा त्याग करणारे, पवित्र जीवन जगणारे, धार्मिकतेत वाढणारे स्वर्गात जाणार आणि प्रकाशासारखे, सूर्यासारखे ते प्रकाशतील, चमकतील. नीतिमान लोक स्वर्गात जाणार आहेत बायबल सांगते. पुढे बायबल सांगते मत्ती 21:43 वचन, जी प्रजा प्रभूला फळ देईल त्या प्रजेला स्वर्गीय राज्य देण्यात येईल. ते स्वर्गीय राज्यात प्रवेश करतील. जी प्रजा प्रभूला फळ देईल म्हणजे जे लोक या पृथ्वीवर प्रभूची सेवा करतील, प्रभूचं काम, प्रभूचं कार्य करतील, त्या कार्याद्वारे, सेवेद्वारे ते प्रभूला फळ देतील. परमेश्वराची सेवा करणारे, प्रभूचे सेवक, प्रभूच्या सेविका हे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. प्रभूची सेवा करणारे, प्रसार करणारे, कार्य करणारे लोक स्वर्गात जातील म्हणून वचन सांगते. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर जे लोक आपलं परिवर्तन करून घेतील, पाप सोडून परमेश्वराच्या राज्याकडे वळतील, पवित्र वर्तणुकीत वळतील, वचन सांगते मत्ती 21:28 ते 32 वचन. बघा तिकडे कसं दिलेलं आहे की एक बापाला 2 पुत्र होते. हा बाप आपल्या मोठ्या मुलाला सांगतो की मुला, द्राक्षमळ्यात जा आणि काम कर. पण मोठा मुलगा बापाला सांगतो, होय महाराज, जातो मी. तेव्हा मात्र ज्याने होय म्हटलं होतं त्या मोठा मुलगा तो गेला नाही आणि त्याने काम केलं नाही. बापाने दुसऱ्या मुलाला सांगितलं की तूही जा आणि मात्र द्राक्षमळ्यात काम कर. पण दुसऱ्याने नाही म्हटलं. ज्याने नाही म्हटलं होतं त्याला मागे पश्चाताप झाला आणि त्याने जाऊन द्राक्षमळ्यात काम केलं. तर कोणी आपल्या बापाच्या सांगण्याप्रमाणे केलं? दुसऱ्या मुलाने, लहान मुलाने. भले त्याने नाकार दिला होता पण त्याची चूक त्याला कळाली आणि त्याने जाऊन बापाच्या सांगण्याप्रमाणे केलं. तसं प्रभू म्हणतो की मात्र तुमच्या आधी कसबीनी आणि जकातदार स्वर्गाच्या राज्यात जातील. जे पापात होते, ज्याने मला नाकारलं होतं परंतु नंतर त्याला पश्चाताप झाला. कसबीनी म्हणजे वेश्या, जकातदार ज्याला तुम्ही पापी म्हणतात, जे पापात जीवन जगत होते पण नंतर त्याला त्यांची चूक कळाली, पाप त्यांचं त्याला समजलं आणि त्याने पश्चाताप केला, आपल्या पापांची कबुली केली आणि म्हणून ते तुमच्या अगोदर स्वर्गात पोचले. म्हणजे इकडे स्वर्गात कोण जाणार? जो आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतील, ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव होईल, ज्यांना स्वतःचं पाप करेल आणि पाप सोडून देतील, पश्चाताप करतील, परमेश्वराकडे वळतील, ते स्वर्गात जातील. पापी व्यक्ती आपलं जीवन परिवर्तन करेल, बदल घडवेल, पश्चाताप करेल, परमेश्वराकडे वळेल तर तो स्वर्गात जाईल. पाप सोडणार, देवाकडे वळणार तर मात्र आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार, स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र आपण जाऊ शकणार.
पुढे मत्ती 18:3-4, जो कोणी या लहान बालकासारखं स्वतःला नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात जाईल. जो स्वतःला नम्र करतो, लीन करतो, तोही त्यालाही स्वर्गाच्या राज्यात मोठे म्हणतील. आता वचन सांगते, तुम्ही स्वतःला बालकासारखे केल्याशिवाय स्वर्गात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणजे तुम्हाला बालकासारखं स्वतःला नम्र करावं लागेल. लहान मुलं नम्र आणि लीन असतात. लहान मुलं कोणाकडे पण जाणार, सर्वांशी प्रेमाने वागणार. तसं बायबल सांगते, तुम्हाला या लहान बालकासारखं नम्र आणि लीन बनायचंय. लहान बालकासारखं नम्र बनणार तेव्हा तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार. भांडण, कंटा, इतरांविषयी असलेला राग, क्रोध हे सर्व तुम्हाला दूर करावं लागेल. प्रेम, क्षमा, समेट तुम्हाला घडवावं लागेल. तेव्हाच तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जातील. म्हणजे आपण लहान बालकाप्रमाणे स्वतःला नम्र करणार, क्षमा करणार, समेट घडवणार, राग, क्रोध सर्व सोडून देणार, तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार. तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार. नम्र बनवणार, लीन बनवणार, तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार. म्हणून बायबल सांगते, स्वतःला नम्र आणि स्वतःला लीन केल्यामुळे. दुसरी गोष्ट, लूक 23:39-43 वचनात, प्रभूच्या वधस्तंभा बाजूला 2 चोर वधस्तंभावर खिल्ल्यात आले होते. एक चोर प्रभूला म्हणत आहे की तू देवाचा पुत्र आहेस ना, तर स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. पण दुसरा चोर काय म्हणतो, अरे तू देवाला सुद्धा भिनलीस का? आपण चूक केले त्याची शिक्षा आपण भोगत आहोत, पण ह्याने म्हणजे प्रभू येशूने काही चूक केली नाही. तेव्हा तो प्रभूला काय म्हणतो, प्रभूजी जेव्हा तुम्ही राज्य अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तेव्हा प्रभूने म्हटलं, आजच तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. मी जेव्हा येईल तेव्हा नाही, आजच मी तुला स्वर्गात घेऊन जाईल. आणि प्रभूने प्रथम त्या चोराला स्वर्गात सोडलं. का? ताबडतोब एका दिवसात स्वर्गात गेला. त्याने प्रभू येशूला आपला प्रभू स्वीकारले. येशू म्हणजे प्रभूजी. ज्या तुम्ही राज्य अधिकाराने याल, त्याला समजले होते हा येशू साधारण नाही, हा परमेश्वर आहे. तो परत येणार आहे आपल्या लोकांना न्यायला, कारण तो परमेश्वर आहे. या चोराने प्रभू येशूला आपला प्रभू आणि आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारले. ताबडतोब स्वर्गात पोहोचला. जेव्हा आपण प्रभू येशूला आपला प्रभू, आपला उद्धारक, आपला तारणारा म्हणून स्वीकारणार, तेव्हा आपण स्वर्गात जाणार. येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि आपला उद्धारक, आपला तारणारा स्वीकारणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार. काही खरोखर प्रभू येशूला आपण आपला प्रभू आणि उद्धारक म्हणून स्वीकारलेला आहे का? आणि जर खरोखर स्वीकारलेला आहे तर आपण स्वर्गात जाणार. पुढे बायबल सांगते, प्रकटीकरण 7:9-17, मोठ्या संकटातून येणारे लोक स्वर्गात जाणार. प्रभूसाठी छल, अन्याय, बदनामी, मारपीट, संकटे, दुःख या सर्व गोष्टी सोसणारे लोक स्वर्गात जाणार. बायबल सांगते की मात्र योहान म्हणते, मी एक मोठा समुदाय पाहिला ज्याने शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते आणि ते प्रभूची स्तुती करत होते. तेव्हा मी प्रभूला विचारले की हे कोण लोक आहेत शुभ्र वस्त्र परिधान केलेले? त्या प्रभूने मला म्हटले, हे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. हे राजस्थानासमोर माझ्यासमोर उभे राहणार, अहोरात्र हे माझ्यासमोर देवाच्या राज्यात सेवा करणारे लोक आहेत. कारण त्याने आपले जगे प्रभूच्या रक्तात धुतलेले, शुद्ध केलेले आहेत. आता बघा वचन काय सांगते, मोठ्या संकटातून येणारे लोक देवाच्या राज्यात आहेत. त्याने आपले जगे प्रभूच्या रक्तात धुतलेले, शुद्ध केलेले आहेत, म्हणून त्यांची वस्त्र शुभ्र आहेत. ते देवाच्या मंडपात आहेत, देवाच्या मंदिरात आहेत, रात्रंदिवस प्रभूची सेवा करत आहेत. आता कोण स्वर्गात पोचलेले आहेत? ज्याने प्रभूसाठी
सहन केल्या आहेत. आता आपण प्रभूला ग्रहण केलेले आहेत, आपण प्रभूमध्ये आहोत. पण लोक आपल्याला बोलणार, त्रास देणार, छळ करणार, बदनाम करणार, अनेक अडथळे आपल्या जीवनात येणार, अनेक परीक्षा येणार. मग आपण काय करणार? आपण प्रभूला सोडणार, प्रार्थना सोडणार, सेवा सोडून जाणार. आपण म्हणणार मग काय फायदा प्रार्थनेला जाऊन, संकट येतात, लोक बोलतात, त्यापेक्षा नाही गेलेलं बरं आहे. मग आपण हार मानतो, मग आपण स्वर्गात जाणार नाही. परंतु जर आपण टिकून राहणार, संकटही सहन करणार, प्रभूच्या नावासाठी निंदा, छळ, अपमान सहन करणार आणि तरी टिकून राहणार, प्रभूची सेवा करतच जाणार, प्रभूचं कार्य वाढवतच जाणार, तर बायबल सांगते आपण स्वर्गात जाणार. आपण देवाच्या मंदिरात राहू शकणार, देवाच्या राजस्थानासमोर उभे राहू शकणार, देवाची स्वर्गात पण सेवा करू शकणार. आपण जर या पृथ्वीत संकटे, समस्या याचा सामना केला, टिकून राहिले, तर स्वर्गात जाणार. जो टिकणार तो जिंकणार. परंतु जो अर्ध्या रस्त्यात प्रभूला सोडून जाणार, तो स्वर्गात नव्हे, तो अधोलोकात जाणार. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जे लोक या पृथ्वीमध्ये प्रभूसाठी संकटे सहन करणार, ते स्वर्गात जाणार, ते स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करणार. पुढे बायबल सांगते प्रकटीकरण 14:1-5 योहान म्हणत आहे, मी 1,44,000 लोकांना पाहिलं, ज्यांच्या पित्याचा आणि प्रभू येशूचा शिक्का मारण्यात आला होता. ही 1,44,000 लोक प्रभूच्या राजासनासमोर होते. ते जिथे कुठे कोकरा म्हणजे प्रभू येशू जातो, तिथे तिथे ते प्रभू बरोबर जाणारे लोक आहेत. त्यांच्या मुखात कधी असत्य आढळलं नाही, ते कधी खोटे बोलले नाही, त्यांच्या मुखात असत्य, कपट असं आढळले नाही. ते निष्कलंक आणि निर्दोष आहेत. ते प्रभूसाठी रक्तसाक्षी बनलेले आहेत. प्रभूसाठी त्यांचा वध झालेला आहे. म्हणून आज ते प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात आहेत आणि प्रभू जिथे कुठे जातो तिथे प्रभू बरोबर जाणारे मात्र ते आहेत. हालेलुया, हालेलुया. आता बघा वचन काय सांगते. हे 1,44,000 लोक जे स्त्री संगमाने मलिन न झालेले, शुद्ध, प्रभूसाठी प्रथम पद असे विकत घेतलेले, त्यांच्या मुखात असत्य असं आढळलं नाही, खोटं आढळले नाही. प्रभूचे दास, प्रभूसाठी आपले जीवन अर्पण करणारे. का ते स्वर्गाच्या राज्यात आहेत? का ते स्वर्गात गेले? कारण ते पवित्र जीवन जगले. ते कधी खोटे बोलले नाही, त्यांनी वाईट गोष्टी बरोबर परिचय ठेवला नाही, पूर्ण निष्कलंक राहिले. प्रभूसाठी आपलं जीवन त्याने बलिदान केले. आणि म्हणून बायबल सांगते ते 1,44,000 लोक आहेत. ते प्रभू बरोबर आहे, कारण ते पवित्र राहिले म्हणून ते स्वर्गात गेले. आज ते प्रभू बरोबर आहेत. प्रभू बरोबर जिथे कुठे प्रभू जातो तिथे ते प्रभू बरोबर फिरत आहे. हालेलुया. पुढे वचन सांगते उत्पत्ती 5:21-24 अनोख मात्र 365 वर्ष जगला. त्यानंतर तो नव्हता, कारण प्रभूने त्याला नेले कुठे? स्वर्गात. का प्रभूने त्याला नेले स्वर्गात? का तो स्वर्गात गेला? कारण 300 वर्ष तो प्रभू बरोबर चालला. 65 वर्षानंतर पुढची जी 300 वर्ष होती ती 300 वर्ष तो देवाबरोबर चालला, म्हणून देवाने डायरेक्ट त्याला स्वर्गात नेले. तो देवाबरोबर चालला म्हणून तो स्वर्गात गेला. पवित्र जीवन जगणार ते स्वर्गात जाणार, पवित्र जीवन जगले ते स्वर्गात गेले. परमेश्वराबरोबर चालल्यामुळे तो स्वर्गात गेला. देवाने डायरेक्ट शरीरासह त्याला वरती देवाच्या राज्यात नेलं. त्याला मरणाचा सुद्धा अनुभव आला नाही. या अनोखाला तो देवाच्या राज्यात गेला. म्हणजे जे देवाचे नियम कायदे पाळणार ते देवाच्या राज्यात जाणार, आणि ज्याने पाळले ते सुद्धा देवाच्या राज्यात गेले. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारे, परमेश्वराची सेवा करणारे देवाच्या राज्यात
मध्ये 19 अध्याय 27 ते 28 वचनापर्यंत बायबल काय सांगते पहा. प्रभू येशू काय म्हणत आहे, ज्या वेळेला पेत्राने विचारले प्रभूला, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलेलो आहेत तर आम्हाला काय मिळणार. प्रभूने काय म्हटलं पहा. प्रभूने म्हटले की पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही 12 राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशजांचा न्याय निवाडा कराल. पेत्र म्हणतो आम्ही सर्व सोडून तुमच्या मागे आलेले आहात, आम्हाला काय मिळेल. प्रभूने म्हटलं राजासारखा अधिकार. ज्याने प्रभूसाठी सर्व सोडून जो प्रभूच्या मागे चालत आहे, जो आपल्या जीवनात प्रभूला जास्त किंमत देतो, प्रभूला पहिलं स्थान देतो, प्रभूची सेवा करतो, तो देवाच्या राज्यात तर जाईल, पण देव पिता त्याला राजास्थानावर बसवी, न्याय निवाडा करण्याचा अधिकार त्याला देईल, श्रेष्ठ जागा. प्रभू म्हणतो तुम्ही मात्र राजास्थानावर बसतील आणि 12 वंशजांचा न्याय निवाडा करतील. या पृथ्वीवर सर्व मिळेल, आई वडील भाऊ बहीण मुलं बाल शेतीवाडी हे पण तुम्हाला मिळेल, सार्वकालिक जीवन पण मिळेल, पण स्वर्गात अधिकार मिळेल तुम्हाला. जी दुनिया जगातल्या सर्व गोष्टी सोडून प्रभूच्या मागे लागल्या ते स्वर्गात जाणार, त्यांना अधिकार पण मिळेल, ते न्याय निवाडा पण करतील. म्हणून जगाच्या गोष्टी सोडून प्रभूच्या मागे लागणारे लोक स्वर्गात जाणार आणि अधिकार सुद्धा त्यांना मिळणार. हालेलुया, हालेलुया. ती प्रभूच्या राज्यात जाणार आणि प्रभू बरोबर मात्र राहू शकणार. त्यानंतर लूक 16:19-31 या पृथ्वीत असताना पीडा, दुःख, गरिबी, अत्याचार सहन करणारे लोक स्वर्गात जाणार. अनेकांना वाटते आम्ही प्रभूमध्ये आहोत, मग का गरीब, पैशाची का कमतरता, दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे. परंतु तुम्ही प्रभूमध्ये प्रामाणिक जीवन जगता, विश्वासू जीवन जगता आणि भली गरीबी आहे, चिंता करू नका. भले समस्या तुमच्या जीवनात, चिंता करू नका, कारण स्वर्गात सुख आहे. या पृथ्वीतलं काही दिवसाचं जीवन आहे, पण स्वर्गीय जीवन अनंत काळाचं जीवन आहे. या पृथ्वीतल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, या गरिबीकडे लक्ष देऊ नका, देवाने जे स्वर्गात ठेवले त्याकडे लक्ष द्या. इथे वचन काय सांगते पहा. दरिद्री लाजर आणि श्रीमंत मनुष्य. श्रीमंत मनुष्य खाली खुशाली करायचा, थाटामाटाने जीवन जगायचा, जांभळी वस्त्र घालायचा. या श्रीमंत माणसाच्या दरवाजाजवळ लाजर, पोळाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री मनुष्य टाकण्यात आला होता, अशासाठी की श्रीमंत माणसाच्या मेजावरून जे काही पडते त्याच्यावर या दरिद्री लाजरने पोट भरावे. श्रीमंत मनुष्य दररोज त्या मेजाजवळ जेवायला खायला बसायचा, परंतु श्रीमंत माणसाने कधीच त्याला जेवण दिलं नाही. मात्र त्याच्या हातून मेजावरून जे पडायचं ती लाजर खायचा. श्रीमंत माणसाला कधीच लाजरवर दया आली नाही. श्रीमंत माणसाला संधी होती स्वर्गात जाण्याची, जर त्याने दरिद्री लाजरची सेवा केली असती तर, पण त्याने केली नाही. दरिद्री लाजर आपलं दुःख भोगत होता, आपली पीडा भोगत होता. दरिद्री लाजर पोळाने भरलेला होता, यातना पीडा सहन करत होता. कुत्रे येऊन त्याचे पोट चाटत होते. सत्यशोटी दोघे पण मेले, श्रीमंत मनुष्य पण मेला, दरिद्री लाजर पण मेला. श्रीमंत मनुष्य मेल्यावर त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. 4 माणसे त्याला खांद्यावर घेऊन गेले, त्याला पुरण्यात आले. पण दरिद्री लाजर मेल्यावर देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. श्रीमंत मनुष्य नरकात गेला, दरिद्री लाजर स्वर्गात गेला. श्रीमंत मनुष्य नरकात यातना आणि पीडा भोगत होता, तेव्हा अचानक त्याचं लक्ष वर गेलं. तो पाहतो तर काय, लाजर अब्रामाच्या उराशी. त्याने विचार केला, जो मात्र माझ्या दरवाजाजवळ पडलेला, फोडाने भरलेला, कुत्री ज्याचे पोट चाटत होते, पीड्याने भरलेला होता, तो स्वर्गात आणि तोही अब्रामाच्या उराशी. तेव्हा त्याने अब्रामाला आवाज दिला, अब्राम बापा, या स्थळी मी यातना भोगते, लाजरला या स्थळी पाठव. त्याने बोटाचं टोक पाण्यात बुडून माझ्या जिभीला लावं, म्हणजे माझी जीभ थंड होईल.
पण अब्रामाने म्हटलं, मुला तू पृथ्वीवर असताना सुख भोगून पावला आणि लाजर आपलं दुःख भोगून पावला. आता तू तिकडे पडलेले आणि लाजरला इकडे समाधान मिळत आहे. तसे तुमच्याकडून आमच्याकडे कोणी येऊ नये आणि आमच्याकडून तुम्हाकडे कोणी जाऊ नये म्हणून तुम्हा आम्हामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. आता बघा, श्रीमंत मनुष्य पृथ्वीत सुख भोगत होता, तो नरकात गेला. दरिद्री लाजर पीडा भोगत होता, यातना दुःख भोगत होता, अपमान सहन करत होता, तो डायरेक्ट स्वर्गात पोचला. आणि स्वर्गात गेला तर गेला उत्तम जागेत, अब्रामाच्या उराशी. अब्राम स्वर्गात आहे की नाही? बायबल काय सांगते बघा, लूक 13:28 ते 30 वचनामध्ये काय सांगते वचन? वचन सांगते की मात्र तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसाक, याकोब व सर्व संदेष्टी देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तिथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वीकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. अब्राम कुठे आहे? स्वर्गात. इसाक, याकोब संदेष्टे स्वर्गात, हे स्वर्गात. आणि आता अब्राम कुठे आहे? स्वर्गात आहे पण उत्तम जागेत. कसा बघा, यशाया 41:8 परमेश्वर पिता म्हणतो, अब्रामा माझ्या सेवका, अब्रामा माझ्या सेवका, माझा मित्रा, अब्रामा माझा मित्रा. देव पिता त्या ठिकाणी अब्रामाला आपला मित्र म्हणतो. अब्राम देवाचा मित्र होता. मग अब्राम जर देवाचा मित्र आहे, देव पिता सिंहासनावर विराजमान आहे, मग अब्रामाला जागा कोणती असणार? देव पित्याने अब्रामाला सुद्धा उत्तम जागा तयार केली असणार. अब्राम उत्तम जागेत, उत्तम ठिकाणी असणार. मग अब्राम उत्तम ठिकाणी आहे तर लाजर पण उत्तम ठिकाणी. एक खास जागेत आहे लाजर, ज्याने पृथ्वी दुःख, पीडा, यातना सहन केली, गरिबी सहन केली, तो डायरेक्ट स्वर्गात आणि उत्तम जागेत पोहोचला. आपण प्रभूमध्ये विश्वास आहोत, भले गरीब आहोत, भले दुःख पीडा सहन करत आहोत, पण तरी प्रभूला धन्यवाद द्या, कारण स्वर्गात आपल्यासाठी उत्तम जागा आहे. हालेलुया. प्रभूमध्ये म्हणून श्रीमंतच असलं पाहिजे असं नाही. श्रीमंती मनाची असावी, चांगल्या गुणाची असावी, पैशाचीच पाहिजे असं नाही. तर प्रभूमध्ये स्थिर राहणं, प्रभूचे नियम पाळणं हे सर्वात महत्वाचं. आणि लाजर स्वर्गात गेला. आता स्वर्गात पोहोचताना प्रभूसाठी पीडा सहन करणारे, गरिबी असून सुद्धा प्रभूचे नियम पाळणारे स्वर्गात जाणार, देवाच्या राज्यात जाणार. परमेश्वराचे नियम, कायदे, विधी पाळणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार. म्हणून आपण देवामध्ये वाढणार, प्रभूच्या वचनात चालणार, आपण स्वर्गात जाणार. म्हणून देवाचे नियम पाळणार. आणि स्वर्गात कोण असणार? अब्राम, इसाक, याकोब संदेष्टे, ज्याने परमेश्वराची सेवा केली, कार्य केलं, ते स्वर्गात आहे. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून अनेक लोक येतील, देवाच्या राज्यात जातील. पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. आपण एक केंद्रात पाहतो, पूर्वी किती लोक होते, आज त्यांची तोंड पण इकडे दिसत नाही. दिसतात का? बाजूला झाले आणि त्यांच्या जागेवर दुसरे लोक आले. पहिले ते शेवटले आणि शेवटले ते आता पहिले बनलेले. असे पुष्कळांचे होईल आणि अनेक लोक देवाच्या राज्यात जातील. जे देवाचे नियम धरून चालतील, आज्ञा धरून चालतील, ते स्वर्गात प्रवेश करतील. म्हणून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारे, प्रभूसाठी निंदा, छळ, अपमान सहन करणारे स्वर्गात जातील. पुढे वचन सांगते, 2 राजे 2:11-12. एलियाला नेण्यासाठी अग्निरथ, अग्निवारू आला, अग्निरथ आणि अग्निघोडे. एलिया संदेष्टाला नेण्यासाठी, एलिया संदेष्टा अग्निरथात बसून स्वर्गाच्या राज्यात गेला. का एलिया स्वर्गात गेला? डायरेक्ट स्वर्गात, मरण पण आलं नाही त्याला. कारण तो देवाची सेवा करत होता, तो देवाचा सेवक होता, प्रभूच्या राज्यासाठी तो झटत होता, प्रभूचे नियम पाळत होता, म्हणून
म्हणून देवाने त्याला स्वर्गात नेलं. आपणही प्रभूचे नियम पाळणार, प्रभूची सेवा करणार, प्रभूचे प्रचारक बनणार, संदेष्टी बनणार. आपण पण देवाच्या राज्यामध्ये जाणार. प्रभू आपल्याला सुद्धा देवाच्या राज्यामध्ये नेणार. कोण काय म्हणतो का? तिमोथेला दुसरे पत्र 4:18, प्रभू मला सर्व दुष्ट योजनेपासून मुक्त करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तुम्हाला तारेल, तुम्हाला स्वर्गात नेईल. बघा, विश्वास होता पोलाचा, तो मला स्वर्गाच्या राज्यात घेण्यासाठी मला तो तारेल. कारण आज आपला विश्वास आहे का मी स्वर्गाच्या राज्यात जाईल? आपण देवाचे नियम पाळतो, आज्ञा पाळतो, आपले आचार विचार पवित्र आहे, तर आपल्यामध्ये खात्री असणार मी जाईन स्वर्गात, मी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेन. इब्री लोकास पत्र 11:13-16. अब्राहम, इसाक, याकोब, नोहा, प्रभूमध्ये जे प्रभूचे सेवक होते, प्रभूमध्ये जे विश्वासू होते, हे विश्वासात टिकून मेले. बायबल सांगते सर्व विश्वासात टिकून मेले आणि त्याने त्या स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगली. त्यासाठी मात्र त्याने जगाच्या गोष्टीमध्ये, जगामध्ये आपण उपरी, परके आणि प्रवासी असं त्याने मानले. हे जग शून्य असं त्याने मानले. त्यांना उत्कंठा होती स्वर्गीय देशाची. त्यांना पूर्ण भरोसा होता आम्ही त्या देशात म्हणजे स्वर्गीय देशात जाणार आहोत. आणि म्हणून ते विश्वासात टिकून मेले. त्यांचं लक्ष स्वर्गीय देशाकडे होतं. आणि म्हणून बायबल सांगते देवाला त्यांचा देव म्हणून घेण्यासाठी लाज वाटत नाही, कारण देवाने त्यांच्यासाठी नगर तयार केलेले आहे. बघा, हे अब्राहम, इसाक, याकोब किंवा हाबेल किंवा नोह हे जे प्रभू मधले विश्वासू लोक, नोहा वगैरे, हे लोक विश्वासात राहिले. त्याने स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगली. त्यांनी स्वर्गीय देशाकडे लक्ष लावलं आणि म्हणून प्रभूने त्यांच्यासाठी नगर तयार केलं. आज ते स्वर्गाच्या राज्यात पवित्र नगरीमध्ये आहेत. प्रभू म्हणतो मी त्यांचा देव आहे म्हणून. स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगली त्याने. काय आपल्यामध्ये स्वर्गाची उत्कंठा आहे का? मला देवाच्या राज्यात जायचंय, त्यासाठी मी देवाच्या राज्यासाठी झटेन, मी देवाचे नियम पाळेन, मी पवित्र जीवन जगेन, मी पापापासून, वाईटापासून दूर आहे. काय अशा प्रकारची उत्कंठा आपल्यामध्ये आहे का? जर असेल तर नक्की स्वर्गात जातील. हालेलुया, हालेलुया. प्रभू बाबतीत आपल्यामध्ये एक उत्कंठा असावी. आपण उत्तेजित बनले पाहिजे, जी दाविदामध्ये होती. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 27:4, दाविदाने देवाकडे एकच वर मागितला, आयुष्यभर तुझ्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी तुझे मुख पाहीन, मी तुझे ध्यान करीन. मला प्रभू तुझ्या मंदिरात, मंडपात म्हणजे स्वर्गात राहायचंय. मला तुझं मुख पाहायचंय, तुझं ध्यान करायचंय मला. बस त्या पलीकडे काही नको. म्हणून स्तोत्रसंहिता 61:4 दावीद म्हणतो, तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन, मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन. तू काय म्हणतो? मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन. कुठल्या मंडपात? स्वर्गीय मंडपात. आज दावीद स्वर्गात आहे, सतत देवाची स्तुती करत आहे, ध्यान करत आहे, देवाचं मुख पाहते. त्याला ओढ लागली होती देवाच्या राज्यात, देवाच्या जोडीला, देवाबरोबर राहण्याची, देवाला पाहण्याची, देवाची स्तुती करण्याची. आज तो देवाच्या राज्यात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय आपल्यामध्ये उत्कंठा आहे का परमेश्वराच्या राज्यात जाण्याची? पौल काय म्हणतो? कोरिंथीकरास दुसरे पत्र 5:1-2, आमचं देहरूपी मंडपरूपी गृह मोडण्यात आलं तरी आमच्यासाठी स्वर्गीय गृह जे सार्वकालिक आहे ते आमच्यासाठी तयार केलेले आहे. आणि म्हणून पौल म्हणतो हे मात्र देहरूपी मंडप याच्यातून सुटून आम्ही गृहरूपी मंडप, स्वर्गीय गृहरूपी मंडप याच्याकडे जाण्यासाठी आम्ही उत्कंठा बाळगतो. आमच्यासाठी देवाने स्वर्गीय गृहरूप मंडप तयार केलेले आहे जे सार्वकालिक आहे, जिकडे आम्हाला जायचंय. स्वर्गात देवाने आमच्यासाठी घर तयार केले जे सार्वकालिक आहे आणि आम्हाला उत्कंठा लागली तिकडे जाण्याची. पौल
सार्वकालिक आहे तिकडे जाण्याची असेल तर आपण देवाचे नियम आज्ञा पाळणार, कारण देव आपल्या पवित्र जनांनाच ते राज्य देईल. दानिएल 7:18 वचन सांगते की देवाचे पवित्र जन त्यास राज्य प्राप्त होईल. ते राज्य सर्वकाळ युगान युग त्यांच्या ताब्यात राहील. जे देवाचे पवित्र जन आहेत तेच लोक त्या स्वर्गात जातील, त्यांनाच राज्य मिळेल, युगान युग त्यांच्या ताब्यात राहील. आपण पवित्र जीवन जगणार, पवित्र वर्तणुकीमध्ये वाढणार तरच आपण देवाच्या राज्यात जाणार. म्हणून आपलं जीवन आपण पूर्ण पवित्र बनवलं पाहिजे. पूर्ण देवाच्या वचनात नियमात आज्ञेत मात्र चालवलं पाहिजे आपण आपलं जीवन. पापात असणारा देवाच्या राज्यात जाणार नाही. कोरिन्थीकरास पहिले पत्र 6:9-11 वचनापर्यंत आणि गलतीकरास पत्र 5:19-21 वचनापर्यंत काय सांगते? अनीतिमान लोकांना देवाचे राज्य मिळणार नाही. पाप करणारे, मूर्तीपूजा करणारे, हेवा करणारे, नशा करणारे, भांडण करणारे, वाईट रीतीने वागणारे, हत्या करणारे, चोरी करणारे, भांडणे निर्माण करणारे, वाईट वागणारे असे लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. अनीतिमान लोकांना स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. तर जे लोक परमेश्वराचे नियम पाळतात, प्रभूच्या आज्ञा पाळतात तीच लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. प्रभू बरोबर युगान युग राज्य करतील, युगान युग ते प्रभू बरोबर राहतील. त्यानंतर प्रकटीकरण 20 बायबल सांगते त्याच्यामध्ये 4 ते 6 वचनापर्यंत प्रभूसाठी जे रक्तसाक्षी झालेले आहेत, प्रभूसाठी ज्यांचा वध करण्यात आलेला आहे, वचन सांगते की मात्र ते प्रभू बरोबर राहतील. सुरुवातीला ते 1000 वर्ष राज्य करतील आणि मग ते युगान युग प्रभू बरोबर राहतील. प्रभूसाठी रक्तसाक्षी बनलेले, प्रभूसाठी ज्यांचा शिरश्छेद झालेला आहे, वध झालेले आहे, ते काही प्रभूसाठी मरायला तयार आहोत का? आपण आपले जीवन प्रभूसाठी अर्पण करायला तयार आहोत का? लोकांना थोडस बोललं, धमकी दिली तरी घाबरतो, तरी आपण घाबरणार, मागे हटणार. परंतु बायबल आपल्याला शिकवते की आपण प्रत्येक गोष्टीचा सामना करायला तयार झाले पाहिजे. लोकांनी बोलत चलत धमक्या देऊन भले आपल्या जीवनात मृत्यू किंवा ओढला जाऊ, पण तरी आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, तरच आपण त्या देवाच्या राज्यात जाऊ शकणार. हे जीवन प्रभूच्या नावावर करा, प्रभूसाठी जटा, प्रभूचे नियम पाळा, पापापासून वाईटापासून दूर राहा, स्वच्छ आणि पवित्र जीवन जगा. जितकी वेळ प्रभूला देता येईल तितकी वेळ प्रभूला द्या. प्रभूच्या सेवेत वाढा, कार्य करा, प्रभूचं काम करा, प्रभूच्या कार्यात कामात हातभार लावा, सुवार्तेची घोषणा करा, येशू लोकांना सांगा. नाहीतर आपल्याकडे धार्मिक पुस्तकं आहेत तीही तुम्ही वाटप करून लोकांना येशूची सुवार्ता द्या. आणा प्रभू लोकांना प्रभूकडे, ज्याद्वारे आपले रस्ते स्वर्गात जाण्यासाठी मोकळे होणार, आपण स्वर्गीय राज्यात जाऊ शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.